भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशान। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 19 ज्ञानयोग भक्ताचे ऐश्वर्य याचा भाग पहिला। कृष्ण प्रासादाकडे जाता जाता उद्धवाच्या मनात भगवंतांनी काल सांगितलेल्या वर्णाश्रमाचे विचार येत होते। 4 वर्ण, 4 आश्रम, सर्व धर्म कर्तव्य ही केवळ देहमनाच्या शुद्धीकरणाकरताच आहेत। ईश्वरी ज्ञानाचा त्याच्याशी काही संबंध नाही। मग वर्णाश्रम धर्मातून मिळवलेलं ज्ञान कोणतं? ब्रह्मज्ञान हे त्याहून वेगळं असेल का? अशा विचारातच त्यानं कृष्ण प्रासादात प्रवेश केला। भगवंत आसनस्थ होताच त्यानं वंदन करून उद्धव म्हणाला, देवा, आपल्या स्वरूपाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान असं म्हणतात। मग या वर्णाश्रम धर्मातून जे जाणतेपण येतं ते कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान त्याहून वेगळं कसं आणि ते कसं मिळतं हे आपण सांगावं। उद्धवाला ब्रह्मज्ञानाचे डोहाळे लागलेत हे पाहून भगवंतांना आनंदच वाटला। जिज्ञासू वृत्तीनं मुमुक्षू ज्ञान साधनेकडे वळतो, परंतु त्याला ब्रह्मज्ञानाचा पंथ सापडत नाही आणि उद्धवानं आता ब्रह्मज्ञानाचाच विषय काढला म्हणून अत्यंत आनंदानं आणि प्रसन्नतेनं श्रीहरी म्हणाले, उद्धवा, वर्णाश्रम धर्मातून बद्धाचा मुमुक्षू होतो हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष मोक्ष म्हणजे काय हे त्याला कळत नाही। वर्णाश्रम धर्म ही एक चाकोरी आहे। स्वतःला चाकोरीत गोवून घेतल्याविना जीवनाला गती येत नाही। या चक्रगतीतून अज्ञान, ज्ञान, विज्ञान अशा चढत्या क्रमानं त्या मुमुक्षूची प्रगती होते। म्हणजे धर्माचरणातून शुद्ध झालेला अज्ञानीच म्हणायचा का? बद्ध आणि अज्ञानी यात नेमका फरक काय? उद्धवानं विचारलं। उद्धवाची प्रश्नार्थक मुद्रा पाहून भगवंत म्हणाले, उद्धवा, असा संभ्रमात पडू नकोस। अरे, जीवाच्या ठिकाणी जन्मजातच संपूर्ण अज्ञानच असतं। त्याच्यावर होणाऱ्या संस्कारानं, वर्णाश्रमानं, धर्माचरणानं त्याचा विकास होतो। तसं अज्ञान कमी होतं हे खरं, पण मिळालेलं ज्ञान हे सर्व संकलित ज्ञान असतं। ती केवळ माहिती असते। त्या माहितीच्या आधारावर तो जीवनात समृद्धतेकडे जातो, पण प्रत्यक्ष अनुभवातून उमजतं ते खरं ज्ञान असतं। संकलित ज्ञानाला सत्य समजणं हे शुद्ध अज्ञानच नाही का? धर्माचरणाची पंचाग्नीसह सर्व साधनं, जप, तप, यज्ञ, दान इत्यादीतून जीवाची चित्तशुद्धी होते, पण बद्धता संपत नाही। तो त्या साधनातून काय मिळवायचं हेच विसरतो। यंत्रवत सर्व क्रिया होत राहतात। त्यासाठी संत, सद्गुरू, संघ हा घडावाच लागतो, कारण सत्य ज्ञानाचं प्रबोधन केवळ संत सद्गुरूच करीत असतात। उद्धवा, संकलित ज्ञानानं केवळ पांडित्य येतं, त्याला समाजात मान मरातब मिळतो, परंतु तो ज्ञानी आत्मज्ञान वंचित असतो। अनुभवशून्य ज्ञान हे खरं ज्ञान नव्हेच। ज्या ज्ञानानं जीवाची बद्धता सरते ते आत्मज्ञान होय। लगेच उद्धवानं प्रश्न केला। तो म्हणाला, देवा, तुला अभिप्रेत असलेला असा आत्मज्ञानी कसा ओळखायचा? त्याची लक्षणं कोणती? तो कोणती साधना करतो किंवा त्या प्राप्तीसाठी साधकानं काय करावं? उद्धवाला स्वतःलाच पडताळून पाहायचंय म्हणून हे सारे प्रश्न आहेत हे भगवंताच्या लक्षात आलं, म्हणून अगदी थोडक्यात त्यांनी आत्मज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली। ते म्हणाले, ज्ञानी भक्ताच्या मनाला जीव आणि परमात्मा हे 2 वेगळे नसून एकच आहेत। ते अंतर्बाह्य पटलेलं असतं। त्यानं आपल्या हृदयातच शम, दम आणि विरक्ती ही 3 कुंड मांडलेली असतात।
त्या यज्ञकुंडात तो नित्य सर्व संकल्पाचा स्वाहाकार करीत असतो. त्याची आत्मबुद्धी सदैव जागृत असल्यानं त्यानं जीवाभावाची पूर्णाहुती दिलेली असते. त्याच्याकडूनच जे जे कर्म घडतं ती सर्व माझी भक्तीच होते. त्याचं सृजन, त्याचं चालणं बोलणं हे माझंच भजन होत असतं. त्याचा देहाभिमान न ठेवता तो ते मलाच अर्पण करत असतो. आणि उद्धवा, हे सर्व त्याला माझ्या शुद्ध भक्तीतूनच प्राप्त होतं. शुद्ध भक्तीतून त्रिविध तापांचा क्षय होतो आणि तो अक्षयपदीचा स्वामी होतो. अक्षयपद हेच मुक्तिस्थान होय. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.